आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या राष्ट्रव्यापी तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनेचं हे 5वं महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन संपन्न होत आहे। आणि या अधिवेशनामध्ये उपस्थित तमाम महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते, उपासक या सर्वांचं मी मनपूर्वक या प्रथम सत्रामध्ये जे सत्र उद्घाटकीय सत्र आहे या सत्रामध्ये मी सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभार मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय सुंदर असं उद्घाटन केलं ते भंते जुनबेई तेरसेवा, जे बुद्धिस्ट ऑर्डर वर्ल्ड पीस एम्बेसेडर जपान या संस्थेचे प्रतिनिधी आहेत। त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर प्रताप चाटसे, इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, माननीय डॉक्टर प्रोफेसर विलास खरात, राष्ट्रीय प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, त्याचबरोबर ह्या मंचावर विराजमान तमाम आदरणीय भिक्खू संघ, विशेष करून उपस्थिती ज्यांनी दर्शविले ते माननीय योगी सूरजनाथ गुरु बुद्धनाथ जी, या सर्वांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि या मंचावर त्यांचं स्वागत करतो। खरं तर उद्घाटकीय सत्रामध्ये ज्या विषयाला धरून आपण लोकांनी विवेचन करायला पाहिजे होतं आणि ते विवेचन या ठिकाणी होणं अपेक्षित होतं। आपल्या वक्त्यांमध्ये किंवा आलेल्या पाहुण्यांमध्ये याचं साधारण स्वैरसूतक असण्याची आवश्यकता आहे की ज्या विषयाच्या अनुषंगाने कार्य करते तमाम महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते यासाठी आलेले आहेत की बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ज्या बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने बहुजन समाज बनवू इच्छित आहे, ज्या समाजाची बुद्धीची भूक भागवू इच्छित आहे ते बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तिचे विषय या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत। त्या विषयाच्या अनुषंगाने योग्य इन्फॉर्मेशन समाजामध्ये जाणं फार गरजेचं आहे आणि म्हणून या उद्घाटकीय सत्रामध्ये जो प्रथम विषय या ठिकाणी लावला होता की भारताचा वास्तविक इतिहास हा नाग विरुद्ध ब्राह्मण यांच्यातील संघर्ष आहे, हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे या विधानानुसार वर्तमानातही हा संघर्ष अधिक तीव्रपणे चालू आहे। एक चिंतन, एक मंथन, म्हणजे स्पष्टपणे हे क्लिअर आहे की बाबासाहेब आंबेडकर भारताचा इतिहास हा ब्राह्मण बनाम नागवंशीयांचा इतिहास आहे असं कबूल करतात आणि केवळ मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं हे विधान केवळ ऐतिहासिक आहे किंवा इतिहासात आहे असं नाहीये। हे विधान वर्तमानामध्ये सुद्धा ब्राह्मणांचा आणि नागवंशीयांचा आजही संघर्ष केवळ संघर्ष नाही, तो तीव्रपणे संघर्ष चालू आहे। याच्याबद्दल समाजानं विघ्न आहे, संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाची समाजात जानकारी नाही आणि म्हणून हा विषय लावलेला आहे की तो संघर्ष तीव्रपणे चालू आहे। ह्याच बरोबर दुसरा जो विषय आहे की सिद्ध, संत, नाथ आणि साधू ही ज्या परंपरा आहेत या सर्व वज्रयानी बुद्धिझमचा भाग आहे आणि
8व्या शतकानंतर सिद्ध नाथ आणि संत परंपरेनंच खऱ्या अर्थानं बौद्ध धर्म आजपर्यंत भारतात जिवंत ठेवला। एक चर्चा साथियो, ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये हा अतिशय ऐतिहासिक असा कार्यक्रम संपन्न होत आहे, अतिशय पवित्र आणि पावन भूमी असणारा हा ठाणे जिल्हा आहे। ठाणे जिल्हा हा नंतर झाला, परंतु खऱ्या अर्थानं या एरियाची, या विभागाची ओळख पाली साहित्यामध्ये अपरांत अशी आहे। आणि हा अपरांत म्हणजे उत्तर कोकणाचा जो भाग आहे, या उत्तर कोकणाच्या भागामध्ये ठाणे जिल्हा, पालघर, मुंबई, रत्नागिरी, रायगड हा संपूर्ण उत्तर कोकणाचा इतिहास अतिशय ऊर्जादायक आणि स्फूर्तिदायक आहे। ज्या कल्याण शहरामध्ये हा कार्यक्रम ओहू घातलेला आहे साथियो, हा कल्याण शहर अतिशय मोठं बुद्धकालीन किंवा मौर्यकालीन एक व्यापारी केंद्र होतं आणि या व्यापारी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा आणि या व्यापारी वर्गाच्या माध्यमातूनच बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण देशभर होत चाललेला होता। त्यामुळे ह्या कल्याण परिसराला कलियन परिसर सुद्धा म्हटलं जायचं आणि हा कल्याणी एरिया हा कलियन बंदर म्हणून प्रसिद्ध होता आणि या बंदराचा संबंध सोपारेशा बंदराशी आहे। महावंश या ग्रंथामध्ये तथागत बुद्धाने नाला सोपाऱ्याला भेट दिल्याचा सुद्धा उल्लेख आहे आणि म्हणून ही सोपारा किंवा उत्तर कोकण भूमी तथागत भगवान बुद्धांच्या पदस्पर्शानं पुनीत अशी भूमी आहे आणि तथागतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीच्या जवळच आम्ही हे विशाल असं 5वं राज्य अधिवेशन घेत आहोत। त्या कलियन प्रांतातल्या अनेक व्यापारी आणि अनेक जाती समूहाच्या लोकांनी बौद्ध धर्माच्या वाढ आणि विस्तारासाठी देणग्या आणि दान केलेल्याचे शिलालेख उपलब्ध आहेत। कान्हेरी, तुम्हाला माहित असेल की ठाणे जिल्ह्याच्या किंवा मुंबई परिसरामध्ये कान्हेरी नावाची केव्ज आहे, ती साधारण इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकामध्ये तिचं तयारी झाली, बांधण्यात आली। ह्या कान्हेरी गुफेमध्ये कल्याणच्या अनेक राजांनी, केवळ राजांनी नाही तर कल्याणच्या अनेक व्यापारी लोकांनी, केवळ व्यापारी लोकांनी नाही तर इथले हात मजुरी करणाऱ्या लोहार, सोनार, सुतार, चांभार, चर्मकार, त्या काळात चामड्याचे व्यवसाय करणाऱ्यापासून सर्व लोकांनी मोठमोठ्या देणग्या दिल्याचे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत। केवळ या लोकांनी कान्हेरीच्या गुफेमध्ये शिलालेख जे बनले या लोकांचे, त्यांचे नाव वाचून तुम्हाला थोडस सरप्राईज होईल, कारण की हा केवळ संपूर्ण भारत बौद्धांचा देश आहे, बौद्धांचा देश आहे म्हणून चालणार नाही। आम्हाला आमची खरी पहचान ओळखावी लागेल, ती पहचान आमची नागवंशीयांची पहचान आहे, आमची ओळख खऱ्या अर्थानं नागांची ओळख आहे। आम्हाला आमचा इतिहास सांगत असताना, कारण वर्तमानामध्ये जेव्हा तुम्ही समाजामध्ये एक आंदोलन उभं करू इच्छिता, समाजामध्ये एक संघर्ष उभा करू इच्छिता, समाजामध्ये बहुजनांच्या आणि बहुसंख्य लोकांच्या कल्याणाचं आणि सुखाचं जर व्यवस्था निर्माण करू इच्छिता, तर या सुखाच्या विरोधात असणारी लोक, जे लोक बहुसंख्याक लोकांवर अन्याय करतात, त्या अन्यायकारी लोकांच्या विरुद्ध जर संघर्ष उभा करायचा असेल तर त्याची सर्वात मोठी क्रायटेरिया आहे की तुम्हाला तुमची ओळख काय करावी लागेल, कोणती ओळख तुम्हाला इस्टॅब्लिश करावी लागेल, ही ओळख महत्वाची आहे। आम्हा लोकांना, बहुसंख्याक लोकांना
आम्ही नागवंशीय लोक आहोत, आम्ही नाग आहोत आणि ही नागच खऱ्या अर्थानं आमची ओळख आहे. ही ओळख समाजामध्ये प्रस्थापित करावी लागेल. तुम्हाला ह्या कल्याणमधील अनेक व्यापाऱ्यांची नावं जर पाहिली तर तुम्हाला सरप्राईज होईल, थोडंसं आश्चर्य वाटेल. या ठिकाणी एक व्यापारी आहे आणि त्या व्यापाऱ्याने गजसेन व गजमिता हे व्यापारी दाम्पत्य यांनी कानेरीच्या चैत्याचं दान केलेला शिलालेख आहे. ह्या कल्याण शहरामधला नागराजा धमनाक नाव आहे का, फार महत्वाचं आहे. त्या राजाचं नाव आहे राजा धमनाक. या धमनाकाने सुद्धा कानेरी गुफेमध्ये मार्ग बनवण्यासाठी डोनेशन दिलेलं आहे. एवढंच नाही तर तिथे मार्ग बनवत असताना नंदनाक नावाच्या लोहार माणसाने, ब्लॅक स्मिथ माणसाने सुद्धा तो पाथ बनवण्यासाठी, त्याचं नाव आहे नंदनाक. आणि ह्या लोकांनी जे दान केलं, हे दान करणाऱ्या लोकांची नावं आपल्याला समजणं गरजेचं आहे. ह्या दान करणाऱ्या लोकांमध्ये आणखीन एक व्यापाऱ्याचं नाव आहे, ते नाव आहे गोलनाक. फार इम्पॉर्टंट आहे, कारण जोपर्यंत आम्ही आमच्या अस्तित्वाची किंवा आमच्या ओळखेची किंवा आमच्या रूट्सची छानबीन करणार नाही आणि केवळ जातीय भावनेतून चेतना जर जागृत केली तर समाजामध्ये पुन्हा भांडण लागून हा समाज विभागला जाऊ शकतो. म्हणून आमची ओळख काय आहे तर बुद्धाच्या वारशाला जपण्यासाठी वेगवेगळ्या ज्या लोकांनी दान दिलेलं आहे, त्यामध्ये व्यापारी जे गोलनाक आहे त्यांचा सुद्धा काय इतिहास आहे, काय दिलंय त्यांनी परमनंट असं दान केलं. त्यांनी सांगितलं या कानेरीच्या आजूबाजूच्या परिसरामधली जी शेतीची जागा आहे, त्या शेतीच्या उत्पन्नाचा 50% हिस्सा हा ह्या कानेरीमध्ये राहणाऱ्या सर्व बौद्ध भिक्षूंच्या व्यवस्थेसाठी खर्च केला पाहिजे. 50% परमनंट असा त्याचे दान करण्याची सुद्धा बघा काय परिस्थिती आहे. परमनंट परिस्थिती तिथे निर्माण केली की 50% इन्कमचा हिस्सा त्या शेतकऱ्यांनी तिथून दिला पाहिजे. तुम्हाला इथे आणखीन एक उपासकाचं नाव वाचताना माझ्या लक्षात आलं की लावनिका नावाची नागकन्या, लावनिका नावाची नागकन्या, ह्या नागकन्याने सुद्धा ह्या कानेरीमध्ये दान केल्याचा उल्लेख आहे. साथियो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बौद्धांची विरासत आहे त्या सर्व विरासतीमध्ये जी नावं आहेत ती नावं समजून घेणं गरजेचं आहे, कारण की त्यांचा संबंध नागांशी आहे. भाजे या ठिकाणी जे बौद्ध वास्तू आहे त्या भाजे वास्तूमध्ये कपिल नाग आणि अहिली नाग ह्या 2 लोकांनी दान केल्याचा शिलालेख आहे. बेडसा या ठिकाणी पुसनाग आणि अपरदेव नाग यांनी दान केल्याचा शिलालेख आहे. शिवनेरी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो त्या शिवनेरीच्या जवळ जे असणारी लेणी आहे त्या लेणीमध्ये वीरसेन नाग या व्यक्तीनं दान केल्याचा संबंध आहे, शिलालेख उपलब्ध आहे. नाशिकची जी पांडव नावाची लेणी म्हणून आता प्रसिद्ध केली ब्राह्मणवाद्यांनी, ती त्रिरश्मी लेणी, या त्रिरश्मी लेणीमध्ये जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत त्या शिलालेखामध्ये जी नावं आहेत त्याच्यात 40 नाग, अमिगत नाग, कफन नाग आणि रामनाग
हे सर्वच्या सर्व नागवंशीय लोक यांनी दान केल्याचे सर्व दस्तावेज उपलब्ध आहेत. मित्र हो, मी जी ही नावं सांगितली या नावांचा जो इसवी सन पूर्व 1500 वर्ष अगोदरची ही परंपरा नाकांची, तीच परंपरा 1818 पर्यंत चालत आलेली आहे. तुम्हाला माहित असेल, ज्या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये ज्या सैनिकांनी या ब्राह्मणांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या प्राणाचा बळी दिला, आहुती दिली, त्या सर्व लोकांच्या नावांमध्ये नाक हा शब्द आहे, हे तुम्हाला माहित आहे. हे सर्व लोकांची नावं गोपनाक, यशनाक, अवनाक, शमनाक, हरनाक, नगनाक असे अनेक 500 महावीर, आणि त्या महावीरांमध्ये केवळ महार नाहीत. हा एक आपल्याला भ्रम दूर करावा लागेल की केवळ महार नाहीत तर SC ST OBC, कारण ही जी नावं आहेत 1818च्या युद्धामध्ये जी नावं आहेत ती नावं, आणि 1800 किंवा 1500 वर्ष अगोदर ज्या शिलालेखांमधली जी नावं आहेत ते व्यापारी लोक आहेत. ती लोक लोहार, सुतार, चांभार ह्या कर्मचारी वर्गापासून निर्माण झालेली जी लोक आहेत त्यांनी दान केले, आणि त्यांची सुद्धा नावं हे नाक आहेत. साथियो, हे नाक जो अपभ्रंश आहे, हा जो शब्द आहे हा नाग या शब्दाचा अपभ्रंश आहे. ही नागांपासूनची परंपरा ज्या नाग लोकांनी केवळ बौद्ध धर्म नाही तर इथली सिंधू घाटी सभ्यतेचे निर्माते नागवंशीय लोक आहेत. नागांनीच खऱ्या अर्थानं इथली श्रमण संस्कृती जिवंत ठेवलेली आहे. या नाग लोकांनीच बौद्ध धर्माचे संरक्षक म्हणून काम केलेले आहेत. बुद्धिझम मध्ये कल्ट आहे. जर कोणी अकॅडमिक असतील इथे तर त्यांना कळेल की यक्ष कल्ट म्हणजे कल्चर म्हणजे संस्कृती. ती यक्ष संस्कृती बुद्धाच्याही अगोदरची संस्कृती आहे. बुद्धाच्याही अगोदरची यक्षक संस्कृती आहे. काही पायली साहित्यांमध्ये म्हणते बुद्ध हे इक्ष्वाकू कुळातले आहेत असा संदर्भ आहे काही साहित्यामध्ये. परंतु सातियो, हा इक्ष्वाकू हा शब्द सुद्धा यक्ष या शब्दापासून आलेला आहे, आणि पालीमध्ये त्याला यक्ष म्हणतात. क्ष हा पालीतला शब्द नाही, अक्षर, त्याला अक्षर म्हणतात. तसंच इक्ष्वाकू हा शब्द ज्या यक्ष म्हणजे यक्ष या शब्दापासून आलेला आहे, हे यक्ष सुद्धा नागवंशीय आहेत, आणि तथागत बुद्ध सुद्धा नागवंशीय आहेत. तथागत बुद्ध सुद्धा नाग आहेत, आणि म्हणून आमचा संबंध हा डायरेक्ट नागांशी आहे. जर आम्ही असं म्हटलं की या भारताचा संघर्ष, या भारताचा इतिहास म्हणजे केवळ मात्र ब्राह्मणांचा आणि बौद्धांचा इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास आहे, असा जर प्रोपगंडा आपण देशामध्ये जर चालू केला तर काय होणार आहे? जर आम्ही या देशामध्ये भारताचा इतिहास म्हणजे बौद्ध बनाम ब्राह्मणांचा संघर्ष आहे असा जर प्रोपगंडा केला तर आम्ही अल्टिमेटली या संघर्षामधून ओबीसी, मराठा, कुणबी आणि शेड्यूल्ड ट्राईब मधल्या, आणि तेवढंच नाही तर शेड्यूल्ड कास्ट मधल्या केवळ महारांना वजा करता इतर सर्व लोक म्हणतील हा तुमचा आणि ब्राह्मणांचा जर विरोध आहे तर तुम्ही तुमचं बघून घ्या, त्याच्यात आम्हाला काय करायचंय. आणि म्हणून हा संघर्ष बौद्धांचा आणि ब्राह्मणांचा नाही, हा तमाम नागांचा आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या ब्राह्मणांचा ऐतिहासिक संघर्ष आहे, जो संघर्ष आजही जारी आहे, आणि त्याचं सक्षमपणे नेतृत्व आज या देशामध्ये उभं आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कारण आज वर्तमानामध्ये जी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे
ती परिस्थिती काय आहे की नागांच्या विरोधामध्ये ब्राह्मणांनी संघर्ष करून जी नागांची परंपरा होती किंवा जी बौद्धांची परंपरा होती, नागांची परंपरा ही बौद्धांची परंपरा आहे. कारण की नागांनी बौद्ध धर्माचं संरक्षण केलं, संवर्धन केलं. आणि तोच जर धागा तुम्ही पुढे पाहिला तर जे नाथपंथी लोक आहेत किंवा नाथांना आणि सिद्धांना मानणारे जे लोक आहेत, या सर्व लोकांनी सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. हे दस्तूर खुद्द तुम्हाला बरेचसे एव्हिडन्स बघायला मिळतील. हे योगी भूतनाथजी या ठिकाणी आहेत. त्यांच्या कानामध्ये तुम्ही पाहिलं असेल मोठं कुंडल आहे. मी फार आध्यात्मिक दृष्टिकोनातून जाणार नाही, पण तसंच काय म्हणतो त्याला फिजिकल अपीअरन्स या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांच्या कानामध्ये कानाला छिद्र करून मोठं एक कुंडल घातलेलं आहे. आणि हे कुंडल घालणं म्हणजे नाथ परंपरेमध्ये जेव्हा एका सिद्ध किंवा एका साधूचा प्रवेश होतो आणि प्रवेश झाल्यानंतर त्याला ते दीक्षा समारंभाच्या संदर्भातला तो सिंबॉल आहे. आणि ते प्रतीक बुद्धाच्या लांब कानाचं प्रतीक आहे. बुद्धाच्या लांब कानाचं प्रतीक आहे. बरं एवढंच नाही, हे फिजिकल अपीअरन्स आहे, हा वरचा भाग आहे. परंतु नाथ किंवा तथागत बुद्धाच्या नंतर तथागत बुद्धाच्या चळवळीमध्ये विचारामध्ये जेव्हा जेव्हा जे काही संघभेद झाला आणि त्याच्यानंतर जी वज्रयानी परंपरा देशामध्ये सुरू झाली, त्या वज्रयानी परंपरेमध्ये जे सिद्ध आहेत, जे नाथ आहेत, त्या नाथांमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ, हा गोरख हा शब्द सुद्धा प्युअर पाली शब्द आहे. गोरक्ष हा संस्कृत शब्द आहे. मी मगाशीच सांगितलं क्ष हा शब्द पालीमध्ये नसतो, ख हा शब्द असतो. तर गोरख हा पाली शब्द आहे. गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे आता नवीन दस्तावेजी सबूत आणि एव्हिडन्सेस आलेले आहेत की हे जे मुख्य 84 नाथांमधले सिद्धांमधले जे प्रमुख सिद्ध आहेत किंवा नाथ आहेत, हे पूर्वी बुद्धिस्ट लोक आहेत, बौद्ध लोक आहेत नव्हे, ते बौद्धांचे मोठे अर्हत आहेत असा सुद्धा एव्हिडन्स आलेला आहे. हे पूर्वी अर्हत नंतर जेव्हा परंपरा चेंज होत गेल्या, वज्रयानी बुद्धिझमचा प्रभाव देशभरामध्ये वाढत गेला. या प्रभावामुळे नंतर नाथ परंपरेचा उदय झाला. ही नाथ परंपरा या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कमी अधिक प्रमाणात करून या बौद्ध धर्माला जिवंत ठेवण्याचं काम केलं. ह्या बौद्ध परंपरांचं जतन सुद्धा आम्हाला करावं लागेल. कारण की बोधनाथजींनी इथे सांगितलं की ह्यांची संपूर्ण गोरख सबदी एक 5 मिनिट गोरख सबदी हे संपूर्णचे संपूर्ण गोरख सबदी ही ब्राह्मणवादाच्या असमानतावादी विचारधारेच्या विरोधामध्ये, त्याच्या प्रत्येक काव्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यावी लागेल की 8व्या शतकानंतर जवळजवळ 12व्या आणि 13व्या पर्यंत या देशामध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धम्म जिवंत स्वरूपात तुम्हाला दिसतो, तो बौद्ध धम्म टिकवण्यामध्ये नाथ आणि संत परंपरेचा फार मोठा हात आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला समोर घेणं, जवळ घेणं, त्यांच्या हातात हात घालून हा बुद्धिझमचा वारसा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता काय झालंय की आम्ही एक नवीन काम सुरू केलंय. आम्ही सध्या ज्या लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला,
ज्या लोकांनी आपल्या पिढ्या खपवल्या बौद्ध धर्माचं संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी, आम्ही त्यांना दिले सूट आणि मागे लागलेलो आहोत. पद्धतीनं बौद्ध धर्म शिकवत आहेत. त्या ब्राह्मण लोक आम्हाला बुद्धिझम शिकवतात आणि बुद्धाच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचे पाढे आम्हाला शिकवतात. हे अकॅडमिक सांगतो मी तुम्हाला. मी पण अकॅडमिक्स आहे, मी बुद्धिझमचा स्टुडंट आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये PhD स्कॉलर आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन प्रकार सुरू केलेला आहे की आम्ही आता या अकॅडमिक लोकांकडून जे बुद्धिझम वाचतात आणि बुद्धिझम वाचल्यानंतर गोखले, देशपांडे, त्रिवेदी हे सर्व लोक आम्हाला बुद्धिझम शिकवतात. साथियो, तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस सुद्धा बाबासाहेबांनी बऱ्याच ठिकाणी यांचे साहित्याचा उल्लेख केलेला आहे, यांचे साहित्य वाचलेले आहे. आम्ही धन्यवाद देतो त्या सर्व ब्राह्मणांना ज्यांनी खऱ्या अर्थानं बुद्धिझम मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही त्यांच्या विरोधात नाही, त्यांचे धन्यवाद अदा करतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, आमचा मुक्तिदाता बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात. बाबासाहेब आंबेडकर 1954 ला जे बर्माला वर्ल्ड कॉन्फरन्स झाली, त्या वर्ल्ड कॉन्फरन्स मध्ये फार महत्वपूर्ण गोष्टी सांगतात. मी त्या 2 बाबी सांगतो आणि मग समारोप करतो माझ्या या पहिल्या उद्घाटकीय सत्राचा. साथियो, बाबासाहेब 24 डिसेंबर 1954 ला जे बर्माला बुद्धिस्ट कॉन्फरन्स झाली, त्या बुद्धिस्ट कॉन्फरन्सचं आयोजक शासन काउन्सिल होतं आणि त्या शासन काउन्सिलला बाबासाहेब सांगतात की सुरुवातीच्या काळामध्ये या भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी आल्या आणि या ख्रिश्चन मिशनरीने ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रचार करण्याचं काम चालू केलं. बाबासाहेब कुणाला फार इम्पॉर्टंट आहे, कारण की आम्हाला जर खऱ्या अर्थानं भिक्खू संघ या ठिकाणी बसलेला आहे, जर खऱ्या अर्थानं बुद्धची बाबासाहेबांची मुवमेंट जर उभी करायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. हे जर आम्हाला कळलं नाही तर केवळ आम्ही जे करू ते फॉर्मॅलिटी होणार आहे. 1954च्या भाषणामध्ये बाबासाहेब वर्ल्ड मधल्या बुद्धिस्ट लोकांना ऍड्रेस करताना सांगतात की या ख्रिश्चन मिशनरीज अटरली फेल झालेले आहेत. म्हणजे पूर्णपणे फेल झाल्यात. कशासाठी? तर ख्रिश्चन धर्म भारतामध्ये पसरवण्यासाठी. का फेल झाल्यात याचं कारण सांगताना सांगतात की जेव्हा ख्रिश्चन लोक मिशनरी भारतात आले, त्यांनी पाहिलं की या समाज व्यवस्थेमध्ये, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ब्राह्मण वर आहे आणि या ब्राह्मणाचं अनुकरण बाकी सर्व लोक करतात आणि या ब्राह्मणाचा दबदबा आहे हा सांगतो ते इतर बहुजन सर्व लोक ऐकतात. मग म्हणे त्यांनी काय केलं, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्या ब्राह्मणाला जाऊन भेटले आणि त्यांना ख्रिश्चन धर्म सांगायला लागले आणि त्यांना म्हटलं आपण ख्रिश्चनांना, त्या ब्राह्मणांना आपण ख्रिश्चन बनवू, म्हणजे आपल्याला जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही, बाकी सर्व बहुजन ख्रिश्चन बनतील. बाबासाहेब म्हणतात यू आर अटरली फेल. तुम्ही फेल झालात. का झालात? तुमची स्ट्रॅटर्जी चुकली. स्ट्रॅटर्जी चुकली बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. का चुकली? तर तुम्हाला हे माहित नाही की इथला बहुजन समाज त्यांना फॉलो करतो, ही त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा त्यांना कळलं की आम्ही, बाबासाहेब सांगतात, जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही फेल झालात, मग तुम्ही तुमचा मोर्चा बहुजनांकडे वळवला. पण आता तुम्हाला बहुजनांमधले लोक तुम्हाला भीक घालणार नाहीत असं वर्ल्डला सांगतायत. हे बाबासाहेबांमध्येच डेअरिंग असू शकते, इतर कुणामध्ये नाही. वर्ल्डला ऍड्रेस करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि मग पुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जर तुम्हाला खऱ्या अर्थानं भारतामध्ये
बौद्ध मुवमेंट जर उभी करायची असेल, बौद्ध चळवळी जर उभ्या करायच्या असतील आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माचा प्रचार या देशामध्ये करायचा असेल तर प्रिकॉशन घ्यावे लागतील. हे फार इम्पॉर्टंट आहे. बाबासाहेबांच्या मृत्यूला केवळ मात्र 2 वर्ष आहेत, 1956, आणि बाबासाहेब आंबेडकर 1954 ला हा इशारा देतात आणि बाबासाहेब सांगतात की 1954 ला त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या 2 वर्ष अगोदर बाबासाहेब सांगतात की यू हॅव टू टेक सर्टन प्रिकॉशन्स. तुम्हाला काही प्रिकॉशन घ्यावे लागतील. प्रिकॉशन नंबर 1, बाबासाहेब म्हणतात द डेंजर टू द बुद्धिझम फ्रॉम इस्लाम इज नो मोर. आज भारतामध्ये बौद्ध धम्म वाढवण्यासाठी जर कोणता अवरोध असेल, कोणता विरोध असेल तर आज तो ब्राह्मण आहे. इस्लामचा विरोध आज नाही आहे, संपलेला आहे. हे प्रिकॉशन आहे. ऐका, हे प्रिकॉशन आहे. आम्ही लोक ब्राह्मणवादाच्या सांगण्यावरून बहुजन लोक मुसलमानांना आमचा शत्रू म्हणतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्माचा जो विनाश झाला, बौद्ध धम्माचं भारतातून जे पतन झालं त्याच्यामध्ये आक्रमक मुसलमानांचा हात आहे. परंतु त्या अगोदर ब्राह्मणांनी बौद्ध धम्म संपवला होता. छोटा मोठा जो काही प्राण बौद्ध धम्माचा या देशात राहिला होता तो प्राण काढून घेण्याचं आक्रमक मुसलमानांनी काम केलं. परंतु त्या अगोदर ब्राह्मणांनी बौद्ध धम्म पूर्णपणे संपवला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात असं असून सुद्धा आज वर्तमानामध्ये द डेंजर टू द बुद्धिझम इज नॉट फ्रॉम द इस्लाम, इट इज फ्रॉम द ब्राह्मनिझम. हे प्रिकॉशन बाबासाहेब घ्यायला सांगतात. एक दुसरं प्रिकॉशन बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इट इज क्वाइट पॉसिबल दॅट इफ द ब्राह्मण्स आर अलाउड टू लीड द मूवमेंट ऑफ द रिवाइवल ऑफ द बुद्धिझम, they may use their power to sabotage or misdirect the movement. जर या मूवमेंटचं नेतृत्व तुम्ही ब्राह्मणांच्या हातात दिलं तर या मूवमेंटला मिसलीड आणि मिसगाईड करण्याचं काम ब्राह्मण करतील. बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम जरी ते बुद्धिस्ट झाले तरी करणार नाही. आता आमच्या मधल्या शहाण्या लोकांना जास्त कळतंय म्हणून आम्ही लोक त्यांच्या दावणीला बांधून काम करतो. बाबासाहेब आपल्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर 2 वर्ष अगोदर असं सांगतात की जर ब्राह्मणांनी या रिवायवल ऑफ द बुद्धिझम या मुवमेंटचं जर नेतृत्व केलं तर या देशाच्या बुद्धिस्ट मुवमेंटला ते मिसगाईड करते. आम्हाला किती लोकांना या संदर्भात माहित आहे. साथियो, एवढंच नाही तर त्या वर्ल्ड कॉन्फरन्सला ऍड्रेस करताना बाबासाहेब म्हणतात द प्रिकॉशन टू एक्सक्लूड them from the position of the power, at least in the early stage of the movement is therefore very necessary. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बौद्ध धम्माच्या सुरुवातीच्या नव्हे, माझं असं आता म्हणणं आहे की बौद्ध धम्माचं खरं रिवायवल करायचं असेल तर ब्राह्मणवाद हा केवळ ब्राह्मणवाद नाही. बाबासाहेब म्हणतात त्यांच्या अर्ली स्टेजला त्यांना पॉवर पोझिशन मध्ये ठेवू नका. माझं असं आकलन अभ्यासांती झालेलं आहे. ब्राह्मणवाद म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपूट आहे, ते नळीमध्ये कितीही घातलं तरी ते सरळ होणार नाहीये. आणि म्हणून केवळ सुरुवातीच्या काळात नाही तर बौद्ध धम्माच्या रिवायवलसाठी, बौद्ध धम्माच्या पुनर्प्रस्थापनेसाठी जर काम करायचं असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या पॉवर पोझिशन मधून त्यांना आपला उद्देश पूर्ण होईपर्यंत सामील करता येणार नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि जर आम्ही बाबासाहेबांच्या म्हणण्याला, बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना जर फॉलो करून काम करत असू तर आम्ही आंबेडकर द्रोही कसे असू शकतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण आम्ही केवळ प्रोपगंडा करून, केवळ लोकांना एकत्र करून
जेवणाचे कार्यक्रम घेण्यामध्ये इंटरेस्ट ठेवत नाही. आम्ही एक मुवमेंट तयार करू इच्छितो. आम्ही बुद्धिझमचं रिवायवल जर खऱ्या अर्थानं करायचं असेल तर इथला नागवंशी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि तमाम संत परंपरेतल्या लोकांना जोडून बौद्ध धम्माचा वारसा वाचवण्यासाठी एक बौद्ध चळवळ उभी करू इच्छितो. आणि बौद्ध चळवळ उभी करण्यासाठी एका संघटनेची, एका राष्ट्रव्यापी आंदोलनाची आवश्यकता आहे. ते आंदोलन निर्माण करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, अशी मी या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. मला तुम्ही ऐकलं आणि सांभाळून घेतलं म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझा आवाज 3 दिवसापासून आजारी आहे, त्यामुळे बसलेला आहे. धन्यवाद. जय भीम. नमो.